येथील स्थान हा आपल्या बुद्धिमत्ता चाचणीमधला घटक आहे. त्याच्यावर आधारित आपण माहिती आणि उदाहरणं कशी सोडवली जातात त्याच्याविषयी आपण आजच्या या भागामध्ये माहिती बघणार आहोत आणि त्याच्यावर आधारित प्रश्न पण बघणार आहोत. आता ह्याच्यावर रांगेतील स्थानमध्ये आपल्याला जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं पाहायला मिळतात. आता पहिली गोष्ट, उजवी बाजू डावी बाजू ही गोष्ट असते. उजवी बाजू आणि डावी बाजू. आता रांगेतील स्थानावर आधारित जी उदाहरणं असतात ती जास्त करून उजवी बाजू डावी बाजू, उजवीकडून डावीकडून, त्याचबरोबर मध्यभागी, एकूण, ह्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला उदाहरणं विचारली जातात. आता एक लक्षात घ्यायचं की आता रांगेची उजवी बाजू आणि डावी बाजू ही आपल्या प्रत्यक्षातली उजवी बाजू आणि डावी बाजू यानुसार आपण विचार करून सोडवायचं. उदाहरणामध्ये जर आपल्याला आलं की उजवी बाजू आहे तर आपली उजवी बाजू म्हणजे त्या रांगेचीच उजवी बाजू असेल. म्हणजे आता ही समजा इकडली बाजू उभारलाय, उजव्या बाजूला उभारलाय तर ही आपली उजव्या हाताला उजवी बाजू ते प्रत्यक्षात त्या व्यक्तीची पण असेल असं समजायचं. डावी बाजूला एखादी व्यक्ती उभारला असेल तर आपला डावा हात म्हणजे ती डावी बाजू असेल त्याची. म्हणजे आता इकडं डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दिसेल तुम्हाला ही डावी बाजू ही उजवी बाजू, आपली पण डावी बाजू उजवी बाजू तशीच असेल. डावीकडून म्हणलं की आपल्या डाव्या हाताकडून डावीकडून, उजवीकडून म्हणलं की आपल्या उजव्या हाताकडून. म्हणजे असं या उजवीकडून म्हणलं की या पद्धतीनं आपण मोजत येणार आहोत. डावीकडून म्हणलं की डाव्या हाताकडून उजव्या बाजूला मोजत जायचं. ह्या दोन संकल्पना लक्षात आल्या, डावी बाजू आणि उजवी बाजू आणि उजवीकडून आणि डावीकडून ही एक झाली. उजवीकडून म्हणलं की उजव्या बाजूकडून मोजत यायचं, डावी बाजू म्हणलं की डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडून मोजत जायचं. आता डावी बाजू म्हणजे आपला जो डावा हात आहे ती डावी बाजू असेल, उजवी बाजू म्हणले की उजवा जो आपला हात असेल तो उजवी बाजू. आता मध्यभाग एक येतो प्रश्न, त्यामध्ये मध्यभागाचा एक विचार असतो. आता प्रश्न सोडवताना काय करावं लागतं की आपल्याला जर एकूण माहित असेल, आता एकूणची संख्या ही विषम असली पाहिजे म्हणजे आपण मध्य काढू शकतो पूर्ण संख्या पूर्णांकामध्ये. रांगेतील स्थानामध्ये पूर्ण संख्येचा विचार केला जातो. म्हणजे विषम संख्या एकूण असेल तर मध्य आपण काढू शकतो, त्याची क्लुप्ती पण आहे. आता मध्य काढायची कसा हे असते बघा, मध्यभाग काढायची क्लुप्ती काय आहे. मध्यभाग काढायचा तर एकूण संख्या म्हणजे जे एकूण असेल त्याच्यामध्ये एक मिळवायचं आणि त्याला 2 ने भागायचं म्हणजे काय निघेल, मध्यभाग निघेल. आता समजा एकूण विद्यार्थी 23 आहे, 23चं मध्य काढायचं आहे. 23 अधिक 1 आणि त्याला 2 ने भागायचं. 23 आणि 24ला 2 ने भागले की 12 हा मध्यभाग. 23चा मध्यभाग 12 आहे. लक्षात येत आहे. मध्य काढताना काय करायचं, एकूण जे दिलेलं असेल त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आणि त्याला 2 ने भागायचं म्हणजे मध्य बरोबर निघतो. आता दुसरी गोष्ट, मध्य दिलं असेल आणि एकूण काढायचं आपल्याला, एकूण काढायचं आणि मध्यभाग दिलाय तर मध्य जो दिला असेल मध्य त्याच्या गुणुले 2 करायचं आणि त्यातनं 1 वजा करायचं. म्हणजे कसं बघा, मध्यभाग जो दिला असेल त्याला गुणुले 2 त्याची दुप्पट करायची आणि त्याच्यातनं 1 वजा करायचं. आता उदाहरणार्थ आपल्याला 12 दिलाय मध्य आणि एकूणकडे कसं जातोय बघा, आपण 12 दिलाय मध्यभाग, 12चे दुप्पट 24 त्यातनं 1 वजा करायचं. 12 दुणे 24 त्यातनं 1 गेला 23 म्हणजे एकूण 23 असेल.
एकूण काढताना या पद्धतीने. आता हे 2 लिहून घ्या. आता व्यवस्थित लिहा. ह्याच्यावर आधारित आपल्याला उदाहरणं परत पाहायची आहेत. पहिली गोष्ट आपण काय केलं, मध्य काढायचं असेल तर एकूण मध्ये 1 मिळवायचं आणि त्याला 2 न भागलं की मध्य निघतो. पण मध्य काढताना एकूण ही संख्या विषमच असली पाहिजे. विषमचाच मध्य आपण काढू शकतो. दुसरी गोष्ट, एकूण संख्या दिल्या आणि मध्यभाग दिला आणि एकूण काढायचं असेल तर मध्यभागच्या दुप्पट करायचं आणि 1 वजा करायचं म्हणजे एकूण संख्या निघते. ते लक्षात. आता पुढचं एक बघूया आपण. आता याची उदाहरणं परत आपण हळूहळू बघणार आहे. आता एखादा व्यक्ती असतो, समजा हा एक व्यक्ती उभारलाय आणि त्याचा तो उजवीकडून म्हणजे उजवीकडून इकडनं आपल्या उजव्या हाताकडून आणि डावीकडून म्हणजे डाव्या बाजूकडून. आता याचं नाव आहे समजा रोहन नाव आहे. रोहन जो आहे तो उजवीकडून 5वा आहे. जिकडनं 1, 2, 3, 4 असा 5वा क्रमांक आहे. आणि डावीकडून त्याचा क्रमांक आहे 3रा. जिकडनं मोजत आलं तर ते 3रं आहे. बघा मी काय सांगतोय. उजवीकडून बघितलं तर तो 5वा आहे म्हणजे 1, 2, 3, 4 ह्याचा क्रमांक 5 येतो. आणि डावीकडून तो 3रा आहे म्हणजे 1, 2 आणि तोच 3रा आहे. मग एकूण किती होणार असं विचारलं जातं. मग एकूण किती झाले बाबा विद्यार्थी? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 विद्यार्थी झाले. प्रश्न कसा होता की रोहन उजवीकडून 5वा म्हणजे 1, 2, 3, 4 हे रोहन आला आणि डावीकडून 3रा आहे म्हणजे 1, 2 आणि 3 त्याचाच नंबर 3रा आहे. आता ही आपण रेषा मारून सोडवली, पण ही जर संख्या मोठी असेल त्यावेळेस रेषा मारून नाही करता येत. मग अशा वेळेस एक सूत्र काय लक्षात ठेवायचं, डावीकडून कितवा आहे? 5वा. उजवीकडून कितवा आहे? 3रा आहे. त्यांची बेरीज करायची. त्यांची बेरीज केली 8 आणि त्यातनं 1 वजा करायचा. 1 का वजा करायचा? तर तोच डबल आहे म्हणजे तो 5वा पण तोच आहे, डावीकडून 3रा पण तोच आहे म्हणून 1 वजा करायचा. म्हणजे 1 डबल होते म्हणून 1 कमी केला आपण 7. तर एकूण त्यामध्ये 7 जण असतात. आपण इथं पण 7 जणच काढले. बघा हे उदाहरण आणखी याच पद्धतीत आपण उदाहरण घेऊ, मग तुमच्या लक्षात येईल. एक एक उदाहरण बघत जाऊ आपण. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, उजवी बाजू डावी बाजू, उजवीकडून डावीकडून. आता एक उदाहरण घेऊया आपण. एका रांगेत विराटचा डावीकडून 7वा व उजवीकडून 9वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? एकूण विद्यार्थी किती? प्रश्न काय आहे, एका रांगेमध्ये विराटचा डावीकडून 7वा आणि उजवीकडून 9वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? आता विराट समजा आहे, तो डावीकडून 7वा आहे. आता हे 2 प्रकारे सोडवता येईल. आपण रेषा मारून पण सोडवू शकतोय. रेषा मारून कसं होतंय बघा, 1, 2, 3, 4 असं बघा, डावीकडून डावीकडून डाव्या हाताकडून 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 हा विराट असेल. आणि तो उजवीकडून कितवा आहे? 9वा आहे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9वा तो आला पाहिजे. मग आता एकूण किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. तर एकूण 15 जण असतात. आता ही रेषा मारून नाही. रेषा मारताना हे आपण संख्या कमी होत्या म्हणजे संख्या आपल्या रेषा मारायच्या आवाक्यातलं होतं, लगेच मारून होतं म्हणून आपण ठीक आहे. परंतु हे जर मोठ्या संख्या असतील तर मग रेषा मारून नाही सोडवता येणार. मग त्यासाठी काय क्लुप्ती करायची?
डावीकडून त्याचा क्रमांक किती आहे? 7वा आहे. उजवीकडून किती आहे? 9 आहे. 7 आणि 9ची बेरीज करायची. किती झाली? 16. आता त्यालाच आपण डबल घेतो म्हणून एक कमी करायचं. राहणार किती? 15. तर एकूण 15 जण असणार. आता डावीकडून ह्याचा अर्थ वेगळा आणि डावीकडे ह्याचा अर्थ वेगळा बरं का. डावीकडून आणि उजवीकडून. आता काही वेळेस कडे शब्द पण येतो, त्यावेळेस जरा वेगळं गणित असतं. आता काय काय केलं आपण? डावीकडून 7वा होता, उजवीकडून 9वा आहे, दोघांची बेरीज करायची आणि त्यातनं एक कमी करायचं. एक का कमी करायचा? त्यालाच डबल घेतोय आपण. डावीकडून पण तोच आहे आणि उजवीकडून तोच आहे, त्यापैकी एकच घ्यायचा आपण. त्यामुळे एक कमी केला आणि एकूण मुलं तयार होती 15. ओके. आता असंच आणखी एक गणित बघूया आपण. आता न रेषा मारता डायरेक्ट आपण क्लुप्तीचा उपयोग करून सोडू. आता विराट ऐवजी दुसरं नाव घेऊ आपण, राहुल. एका रांगेत राहुलचा डावीकडून 13वा आणि उजवीकडून 10वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण किती मुले असतील? आता हे सोडवताना काय ठरलं आपलं? 13 अधिक 10 हा 10वा आणि हा 13वा क्रमांक, ह्या दोघांची बेरीज 23 आणि त्यातनं तो डबल मोजला जातो म्हणून एक कमी करायचं. म्हणजे एकूण रांगेत त्या 22 जण असतील. एकूण 22 जण असतील. तुम्ही सोडवणार आता आज एक देतो. आता तुमचा राहुल ऐवजी दुसरा घेऊया. इथं काय घेऊया? श्याम घेऊया. श्यामचा क्रमांक बदलता आता इथं 23वा घेतो आणि इथं 17वा क्रमांक घेतो आणि एकूण सोडायचं. सोडवा बघ आता. चला सोडवलं बघा. 23 अधिक 17 यांची बेरीज होणार किती? 40. त्यातनं एक कमी करायचा. तर रांगेत एकूण 39 मुलं असतील. एकूण 39 मुलं. पूनम गुजरनं सोडवलंय, अनुश्रीनं बरोबर सोडवलंय. पाटोळे कोण आहे त्याचं पण बरोबर आहे बघा. हर्षवर्धन. त्यानंतर अक्षदानं पण सोडवलंय. ठीक आहे. आता आपण असे गणित आले तर लक्षात ठेवा. आता दुसरं एक बघूया गणित. एका रांगेत एका रांगेत 27 मुले आहेत. तर त्या रांगेत मध्यभागी त्या रांगेत मध्यभागी असणारी स्मृती कितव्या क्रमांकावर असेल? एका रांगेत 27 मुले आहेत. तर त्या रांगेत मध्यभागी असणारी स्मृती कितव्या क्रमांकावर असते? आता हे सोडवताना काय करायचं? एकूण मुलं किती आहेत? 27. आपलं सूत्र काय आहे? एकूण आपल्याला मुलं दिलेत. एकूण मुलावरून आपल्याला मध्यभाग काढायचा आहे. एकूण मध्ये काय करायचं? एक मिळवायचा, त्याला 2 ने भागायचं. म्हणजे 27 आणि 28ला 2 ने भागलं तर 14 हा मध्यभागी असेल. मध्य क्रमांक असेल 14. एकूण मध्ये एक मिळवायचं आणि त्याला 2 ने भागायचं म्हणजे आपल्याला मध्य मिळेल. मध्य सापडत. तुम्हाला एक देतो मी आता. एका रांगेत एकूण 35 मुले आहेत. मध्यभागी असणारी
अक्षदा कितव्या क्रमांकावर असेल? चला तुम्ही सोडवायचं. सोपं आहे, तुम्हाला क्लुप्ती दिल्या, काय करायचं ते सांगितलंय. स्वरा शिंदे सोडवायला लागले वाटतं. किती येते बघूया. 35, त्यामध्ये 1 मिळवायचा आणि 2 ने त्याला भागायचं. 36 भागिले 2, 2 ने जर 36 ला भागले तर 18 आहे. तर मध्यभाग हा 18 आहे. म्हणजे अक्षदाचा क्रमांक 18वा असेल. ओके, आता दुसऱ्या गणिताकडे जाऊ आपण. आता मध्य दिला असेल, एका रांगेत स्वराली मध्यभागी उभे असून तिचा क्रमांक 17वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती? एकूण मुले किती किंवा मुली किती असं होतं. एका रांगेत स्वराली मध्यभागी आहे. मध्यभागचा क्रमांक दिलाय 17वा. मध्यभागी 17वा क्रमांक. मध्यवरनं एकूण काढताना काय करायला लागतं? मध्य काय संख्या त्याची दुप्पट घ्यायची. 17 दुनी 34 आणि त्यामधनं एक कमी करायचं 33. तर मध्यभाग एकूण मुलं 33 होती. 33चा मध्य 17 असतो. लक्षात आलं? मध्य दिला असेल, मध्यचे दुप्पट करायचे किंवा मध्य गुणिले 2 करायचं आणि त्यामधनं एक कमी केला की आपल्याला एकूण मिळतो. आता या पद्धतीने बघूया. आता इथं दुसरा घेऊया आपण. इथं 12वा क्रमांक आहे आणि इथं नाव बदलू आपण. आता नाव कोणाच टाकूया? नाव घेऊया कविता. एका रांगेत कविता मध्यभागी उभे असून तिचा क्रमांक 12वा आहे. तर त्या रांगेत एकूण मुले किती? बघा आता काय करायचं? 12ची दुप्पट 24 आणि त्यामधून एक कमी करायचा, एकूण 23 होतील. सोपं झालं. आता आपण 3 प्रकारची गणित बघितली. एक तर आपण उजवीकडून डावीकडून त्याचं एक बघितलं, एकूण दिल्यावर मध्य काढायचं बघितलं, आता मध्यवरनं एकूण काढायचं बघितले. 3 झाले प्रकार. आता अजून एक प्रकाराचं बघू. बघा आता पुढचं काय? एका रांगेत बुमरा माहित आहे, जसप्रीत बुमरा. बुमराच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 21 मुले उभे आहेत. तर त्या रांगेत एकूण मुले किती?
एकूण व्यक्ती किती, एकूण लोक किती असतील असं विचारते. आता बुमरा हा बुमरा उभारलाय असं समजू आपण, आणि बुमराच्या उजवीकडे म्हणजे उजव्या बाजूला 15 जण आहेत आणि डावीकडे 21 जण आहेत. आता इथं कडे शब्द आहे, कडून नाही. कडून असतं तर वेगळा अर्थ निघतोय. कडे म्हणलं की तो सोडून तिकडल्या बाजूला उजवीकडे 15 जण आहेत, तो सोडून डाव्या बाजूला 21 जण आहेत. आणि कडून जर असतं तर काय झालं असतं, त्याला धरले गेलं असतं. म्हणजे कसं, उजवीकडून 15वा म्हणजे तो 15वा उजवीकडून आहे, डावीकडून 21 म्हणजे तोच 21 आहे डावीकडे, असं असतं कडूनचा अर्थ. कडे म्हटले की त्याला धरायला नाही, त्याच्या मग उजवीकडे 15 जण, डावीकडे 21 जण आणि तो वेगळा असेल, ते लक्षात. आता हे बेरीज करू यांची. आता हे 21, हे 15 आणि बुमरा 1 यांची बेरीज करू म्हणजे एकूण तयार होतील आपल्याला 7 आणि हे 3 म्हणजे एकूण 37 असतील. एकूण किती मिळणार, 37 जण मिळणार. आता हे एक म्हणजे याच्यातलं तुम्हाला लक्षात आलं का की उजवीकडे आणि डावीकडे म्हणले की अर्थ कसा बदलतो. आता ह्याला जोडून एक तुम्ही आणखी एक सोडवा, चला तुम्हाला देतो. आता बुमरा बदलतो. आता इथे प्रसिद्ध घेतो, प्रसिद्ध कृष्ण. प्रसिद्धच्या उजवीकडे 15 मुले व डावीकडे 23 मुले उभे आहेत, तर एकूण किती. प्रसिद्ध कृष्णाच्या हार्दिक पांड्या. एका रांगेत प्रसिद्धच्या उजवीकडे कसं सोडवणार बघा. आता हा प्रसिद्ध उभारलाय समजूया, त्याच्या उजवीकडे 15, डावीकडे 23. मग आता हे सोडवताना काय करायचं, 23 अधिक 15 आणि तो 17 एवढ्यांची बेरीज 8 आणि 1 9 आणि हे 3 39 झाली एकूण. आता या प्रश्नाला जोडून आणखी एक असा प्रश्न विचारला असता तर, एका रांगेत प्रसिद्धच्या, आता मी इथं जरा हे प्रश्न लक्षात आला का बघा तुमच्या, एकूण कसं काढायचं. आता ह्या प्रश्नाला जोडून मी जरा दुसरा प्रश्न तयार करतो. प्रश्न बदलतो थोडा, म्हणजे माहिती तीच आहे, प्रश्न बदलतो फक्त. काय होतं बघा, उभे आहेत तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या हार्दिकचा क्रमांक, हार्दिक पांड्याचा क्रमांक माहित आहे ना, हार्दिक पांड्याचा क्रमांक किती असेल. किती असेल, हार्दिकचा क्रमांक किती असेल. आता एक लक्षात घ्यायचा, मध्य काढताना नेहमी एकूण काढल्याशिवाय मध्य काढता येत नाही. अगोदर मध्य काढायचं असेल तर एकूण काढून घ्यायला लागेल, मग मध्यकडे जावं लागेल. आता आपण काय करायला लागेल, एकूण कसं काढलं आपण, 15वा क्रमांक, डावीकडे 23 आणि एकूण तो 27 धरला आपण. या सगळ्यांची बेरीज झाली 39. आता 39चं मध्य काढायचं आहे. आपण कसं काढणार 39चं मध्य. मध्य काढताना काय करतो, एकूण मध्ये 1 मिळवतो आणि त्याला 2 ने भागतो. म्हणजे 39 मध्ये 1 मिळवला, 40 झालं, 40 ला 2 ने भागलं, तर मध्यभागी 20वा क्रमांक असेल. म्हणजे हार्दिकचा क्रमांक 20वा असेल त्या रांगेमधला. बघा लक्षात येते का, आपण अशा पद्धतीचं गणित आलं, एकूण काढल्याशिवाय मध्यकडे जाता येत. मग एकूण माहित असेल तर मग मध्य सोपं होतं काढायला. मग एकूण इथं माहितच नाही आपल्याला, एकूण अगोदर काढून घेतलं आपण, एकूण संख्या काढून घेतली आणि मग आपण गेलो मध्यकडे. एकूण काढताना लक्षात येते, आपण नेहमी आता एक गणित बघितलं त्या पद्धती, त्यानुसार एकूण काढून मध्यकडे जाऊ. आता तुम्हाला आणखी एक अशाच पद्धतीचं गणित देतो, फक्त आता नाव बदलतो, संख्या बदलतो आणि गणित बदलतो. यशस्वी जयस्वाल आपलं. यशस्वीच्या उजवीकडे 18 मुले, डावीकडे 16 मुले, तर रांगेत मध्यभागी असणाऱ्या कोण घ्यायचं,
सचिनचा क्रमांक किती? सचिन तेंडुलकर. चला सोडवा बघू कसं सोडवणार. कसं सोडवणार आहे. बघूया. SHUच्या उजवीकडे किती? 18. डावीकडे किती? 16 आणि तो स्वतः 1. यांची बेरीज 8 आणि 6 14 आणि 15 ह्याच्याला 1 गेला 35 झाले एकूण. 35चा मध्य काढायचा. 35 मध्ये 1 मिळवायचं आणि त्याला 2 ने भागायचं. 36 भागिले 2 तर 18 हा मध्य असेल. म्हणजे सचिनचा क्रमांक 18 असेल. सोपं आहे ना. आणखी एक देतो असंच. आणखी एक घ्यायला देतात. नाव बदलू आपण आता. वीरेंद्र सेहवाग. आज क्रिकेटचे सगळे आणू आपण इथं. वीरेंद्रच्या उजवीकडे 18 मुले, इथं 20 मुले आणि ते 12 डावीकडे उभे आहेत. तर त्या रांगेत मध्यभागी असणाऱ्या सौरभ गांगुलीचा क्रमांक किती असेल? चला सोडवा. कोणी सोडवलं? प्रवीण माळी, नरेंद्र पाटील, स्वरा शिंदे, निहारिका, स्वाती कांबळे, विना शेवाळे, उज्ज्वला. बघा सगळं सोडवलं. बघूया काय काय केलं आता. 20 अधिक 12 अधिक 1 33. एकूण झाले 33. 33चा मध्य काढायचा. 33 मध्ये 1 मिळवायचं, 2 न भागायचं. 34 भागिले 2 एकूण मध्यभागी 17. म्हणजे 17 आहे. म्हणजे सौरभचा क्रमांक 17 आहे. चला आता पुढचा एक प्रकार बघूया. पुढचा क्रमांक बघूया. पुढचं उदाहरण बघूया. प्रश्न काय विचारला? एका रांगेत 23 विद्यार्थी आहेत. त्या रांगेत उजवीकडून उजवीकडून 11व्या विद्यार्थ्याचा डावीकडून कितवा क्रमांक येईल? प्रश्न काय विचारला? एका रांगेत 23 विद्यार्थी आहेत. त्या रांगेत उजवीकडून 11व्या विद्यार्थ्याचा डावीकडून कितवा क्रमांक असेल? आता आपण अगोदर रेषा मारून संकल्पना समजून. ह्याच्या अगोदरचे गणित कसे असायचे? त्याचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक दिला जायचा आणि एकूण शोधायला सांगायचं. आता एकूण दिले फक्त उजवीकडून क्रमांक दिला आणि डावीकडून शोधायचं. आता रेषाद्वारे आधी समजून घेऊ. ज्याला समजणार तो रेषाद्वारे करेल. आणि दुसरी क्लुप्ती पण तुम्हाला एक ट्रिक पण देतो. आता रेषा मारू आपण. एकूण किती दिले? 23 रेषा मारू. 1 2 3 4 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. ज्यांना समजत नाही संख्या त्यांनी रेषा मारून सोडवलं तरी पण चालते. सोपं होते त्यांना. आता 23 विद्यार्थ्याचं काय म्हणले? उजवीकडून 11. मग उजवीकडून इकडून उजव्या हाताकडून 11. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 इकडनं 11 वाला. आता डावीकडून तो कितवा क्रमांक आहे बघूया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. म्हणजे तो डावीकडून कितवा क्रमांक असेल? 13वा. ह्याचं उत्तर येणार किती मग? 13वा क्रमांक तो डावीकडून असेल. आता ही रेषा मारून झालं. आता बिगर रेषा मारता कसं सोडवता आलं असतं मग? काय करायचं बघा. एकूण किती आहे? 23. उजवीकडून किती आहे? 11. तू वजा करायचं. 23 मधून 11 गेले 12 राहिले. आणि त्यात त्यालाच डबल मोजायचं, त्यामुळे अनेकदा त्याला वाढवायचा. त्याला डबल घ्यायला पाहिजे ना. आता डावीकडून पण त्याला मोजलं पाहिजे. म्हणून 13वा क्रमांक. तो डावीकडून 13वा असेल. काय केलं? एकूण मधनं उजवीकडून कितवा क्रमांक आहे तो वजा केला आणि एक वाढवायचा. का वाढवलं आपण? त्यालाच डबल धरलं पाहिजे. आता डावीकडून पण त्याला धरलं गेलं पाहिजे म्हणून एक वाढवतो आपण. आता असंच एक गणित बघा, तुम्ही सोडवा. एका रांगेत 25 विद्यार्थी आहेत. रांगेत उजवीकडून 12व्या विद्यार्थ्याचा डावीकडून कितवा क्रमांक असेल? काय काय करायला लागते बघा. आता तर रांगेतील स्थानचे आपले 2 भाग होतील. आज पहिला भाग आपला संपेल आता थोड्या वेळात. दुसऱ्या भागामध्ये पण आपण उद्या, पुढच्या भागामध्ये पण आपण रांगेतील स्थानचे आणखी काही उदाहरणं पाहणार आहोत. आता हे कसं सोडायचं बघा. 25 मधनं 12 गेले 13 आलं आणि एक मिळवायचं त्यात. तर त्याचा डावीकडून 14वा क्रमांक असेल. 14वा क्रमांक असेल. येते लक्षात? आता आणखी एक बघू आपण असंच. आता इथं डावीकडून ऐवजी उजवीकडून ऐवजी डावीकडून घेऊया आणि इकडे उजवीकडून कितवा विचारला असेल. सोडवायची पद्धत एकच आहे, त्याच्यात काय अडचण नाही. पद्धत एकच असेल. आता काय म्हटलं, एका रांगेत एकूण 35 विद्यार्थी आहेत. त्या रांगेत डावीकडून 8व्या विद्यार्थ्याचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल? काय काय करायला लागेल? 35 त्यामधून 8 कमी करायचे. 35 मधून 8 गेल्यावर किती राहते बघा? 27 आणि त्यात एक वाढवायचा. एकूण 28 होईल. त्याचा क्रमांक डावीकडून 28 येईल. हे उत्तर असेल आपलं. आता एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सोडवायला देतो आणि आजच्या भागात आपण इथं थांबूया. एका रांगेत एकूण 41 विद्यार्थी आहेत. डावीकडून 17व्या क्रमांकावर विद्यार्थ्याचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल? ते नाव पण टाकतील. एका रांगेत 41 विद्यार्थी आहेत. त्या रांगेत 17व्या क्रमांकावर अर्चना उभी आहे, तर तिचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल असं पण नाव पण टाकतील. किंवा एका रांगेत 41 विद्यार्थी आहेत. त्या रांगेत विकास डावीकडून 7व्या क्रमांकावर आहे, तर त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक असेल? हे कसं सोडवायचं बघा. 41 त्यामधून 17 वजा करायचे. किती येते बघा? 41 मधून 17 गेली 24 येणार. त्यात एक मिळवायचा, तर 25वा क्रमांक असेल. कुणीकडून? उजवीकडून. ज्याला समजत नाही त्यानं रेषा मारायच्या सरळ. 41 रेषा मारायच्या, 17वा बघायचा कोणीकडं नाही, परत दुसऱ्या बाजूकडनं त्याला मोजायचा. ज्याला काहीच येत नाही त्याच्यासाठी, ज्याला हे समजत नाही असल्या गोष्टी, त्याने सरळ रेषा मारून सोडवलं तरी पण सोपं जातं त्याला. तर आजच्या भागामध्ये आपण जवळजवळ 5 प्रकारची उदाहरणं पाहिली. मध्य काढणे, एकूण मध्यावरून एकूण काढणे, एकूणवरून मध्य काढणे, उजवीकडून डावीकडून, त्यानंतर उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे दिले असता मध्य काढणे. आता एकूण आणि उजवीकडून दिला असेल तर डावीकडचं काढायचं. एकूण दिलाय उजवीकडे दिला असेल तर डावीकडचं शोधायचं, किंवा डावीकडचं दिलं असेल उजवीकडचं शोधायचं. अशी वेगवेगळी उदाहरणं पाहिली. उद्याच्या पण भागामध्ये आपण खूप सारे
यामधले काही ट्रिक्स असणारी उदाहरणं बघूया आणि समजून घेऊया. ज्याला अजून समजलं नसेल त्याने परत एक 10 व्हिडिओ बघा. हा सगळ्या इयत्तेसाठी लागू होतो. 8वीच्या पण NMSला पण हे गणित आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना पण याचा लाभ द्या. आत्ताच्या भागात आपण इथं थांबू. तुम्ही ज्यांना अजून जॉइन व्हायचं असेल त्यांना YouTubeचे लिंक द्या पाठवून. सबस्क्राईब करू देत आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे दररोजचे अपडेट तुम्हाला त्यावरती मेसेजद्वारे कळतील. आत्ताच्या भागात इथंच थांबू. चला, गुड बाय.